उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीराला थंडावा आणि रिफ्रेश करणारं असं थंडगार सरबत तर झालंच पाहिजे. नमस्कार, मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये मनापासून स्वागत करते. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले उन्हाळा स्पेशल थंडगार असे सरबताची रेसिपी. हे जे सरबत आहे ते आपण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत, त्यामुळे याची जी चव आहे ती अप्रतिम लागणार आहे आणि बनवायला म्हटलं तर अगदी सोपं आहे, अगदी कुणीही बनवू शकेल असं. तर चला तर मग आता वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी आपण एका कढईमध्ये 1 कप साखर घालूया. तर वजनी प्रमाण ही 1/2 किलो इतकी साखर आहे. तर गॅसची फ्लेम आपल्याला अगदी लो टू मीडियम ठेवायचे. सुरुवातीला आपण हलकीशी साखर विरघळेपर्यंत याला टच नाही करायचं. तर हे बघा, साखर थोडी थोडी विरघळू लागले. तर आता आपण हे मिक्स करून घेऊया आणि सतत हे हलवत राहायचं आहे आणि याचं एक छान असं कॅरेमल बनवून घेणार आहोत आपण. तर हे बघा, इथे साखर पूर्णपणे विरघळू लागले. जर तुम्ही मोठा गॅस केला तर लगेच साखर जळू शकते आणि त्याचा कडवटपणा आपल्या सरबतामध्ये लागू शकतो. तर हे बघा, अगदी पूर्णपणे साखर विरघळली गेले. छान असं इथे कॅरेमल तयार झाले, तुम्ही बघू शकता. यापेक्षा डार्क रंग देखील आपल्याला नको आहे, नाहीतर कडवट लागू शकतं. तर आता यामध्ये आपण 1/2 कप पाणी घालूया. तर सुरुवातीला अगदी थोडंसं घालायचं. तर 2 बॅचमध्ये आपण यामध्ये पाणी घालणार आहोत आणि याचं एक सिरप आपण बनवून घेऊया. तर हे बघा, अगदी छान असं याचं सिरप तयार झाले. तर हे जे सिरप आहे तुम्ही एका बंद काचेच्या बाटलीमध्ये देखील भरून ठेवू शकता फ्रीजमध्ये आणि यापासून आपण कधी पाहिजे तेव्हा सरबत किंवा केकसाठी देखील आपण हे वापरू शकतो. तर आता यामध्ये आपण दूध घालणार आहोत. तर इथे मी 1 लिटर इतकं दूध घेतलं आहे. तर यासाठी आपल्याला काही फुलफॅट मिल्क वगैरे नाही लागत. जसं तुमच्याकडे दूध आहे तसं तुम्ही इथे वापरू शकता. तर आता याला एक मोठ्या गॅसवरती चांगली उकळी येऊ द्यायची आणि नंतर गॅस अगदी मध्यम करायचा आणि मध्यम गॅसवरती आपल्याला हे 4 ते 5 मिनटं दूध चांगलं आटवून घ्यायचं आहे. जास्त वेळ देखील नाही आटवायचं, फक्त एक 4 ते 5 मिनटंच आपण हे उकळवून घेणार आहोत. तर आपण जो सरबत बनवणार आहोत तो थोडासा फ्लेवरफुल आणि क्रीमी बनवण्यासाठी इकडे मी एका वाटीमध्ये 1 पळीवर दूध घेतले. दूध आपल्याला थंडच घ्यायचं आहे आणि यामध्ये आपण 2 चमचे कस्टर्ड पावडर घालणार आहोत. तर कस्टर्ड पावडरमुळे जो सरबत आहे तो छान असा थोडासा क्रीमी होतो आणि चव देखील त्याची छान लागते. तुमच्याकडे जर कस्टर्ड पावडर नसेल तर तुम्ही कॉर्नफ्लॉवर देखील यामध्ये वापरू शकता. तर इथे आपलं ही कस्टर्ड पावडरची पेस्ट तयार झाले. तर इकडे दूध देखील थोडंसं आटलं गेलं आहे, तुम्ही बघू शकता. एक 4 ते 5 मिनटं मी हे दूध मध्यम गॅसवरती उकळून घेतले. आता यामध्ये आपल्याला तयार करून घेतलेली कस्टर्ड पावडरची पेस्ट घालायचे. तर कस्टर्ड पावडरची पेस्ट घालताना आपल्याला सतत हलवत राहायचं आहे, नाहीतर हे तळाशी लागू शकतं किंवा याच्या गुठळ्या देखील होऊ शकतात. तर त्याचबरोबर इथे मी एक अर्धा चमचा वेलची पूड घालते. तुम्ही वेलची पूडऐवजी तुमच्याकडे जर इसेन्स असेल, व्हॅनिला इसेन्स, रोज इसेन्स असेल तर ते देखील घातलं तरी देखील चालेल. तर आता कस्टर्ड पावडर घातल्यानंतर आपण हे फक्त 2 ते 3 मिनटंच छान असं शिजवून घ्यायचं आहे. तर हे बघा, हा जो चमचा आहे तो हलकासा कोट होतं, याचाच अर्थ इथे आपलं हे जे सरबत आहे ते तयार झालं आहे. तर आता हे मी एका पातेल्यामध्ये काढून घेतलं आहे. आता हे आपल्याला हलकंसं थंड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर 1 ते 1.5 तास फ्रीजमध्ये ठेवून हे थंड करून घ्यायचं. त्यामुळे हे मस्त असं थंडगार होतं. तर आपला जो सरबत आहे तो आणखीन थोडासा हेल्दी बनवण्यासाठी इथे मी 2 चमचे सब्जाचे बी घेतलेत. हे आपण आता भिजवून घेणार आहोत. तर यामध्ये थोडंसं पाणी घालू. तर आता उन्हाळा आहे आणि उन्हाळ्यामध्ये सब्जाचे बी नक्की खाल्ले पाहिजेत. उन्हाळा असो किंवा कोणताही सीझन असो, सब्जाचे बी आपल्या शरीरासाठी खूपच फायदेमंद आहेत. तर हे आपण एक 10 ते 15 मिनटं भिजवून घेऊया. तर हे पूर्णपणे सरबतामध्ये घालणं ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी देखील चालेल.
तर आता इथे 1 ते 1.5 तास झाला आहे. मस्त असं थंडगार हे सरबत आपलं तयार झाले. तुम्ही बघू शकता याचा दाटसरपणा, जास्त दाटसर देखील नाही झालं, अगदी छान असं हे दाटसर झालं आहे. तर आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे भिजवून घेतलेले सब्जाचे बी. तर आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. मी इथे 2 चमचे सब्जाचे बी घालते. तर हे एकदा आपण मिक्स करून घेऊ. बघा, सब्जाचे बी घातल्यानंतर थोडासा वेगळा दिसतोय हा सरबत, त्यामुळे बघूनच तोंडाला पाणी सुटू लागले. त्याचबरोबर यामध्ये मी काही बर्फाचे तुकडे देखील घालते. यामुळे हे अजून थोडंसं थंड होईल आणि प्यायला देखील मजा येईल. तर इथे आपला थंडगार असा कॅरमल सरबत किंवा कस्टर्ड सरबत तुम्ही म्हणू शकता तयार आहे. तर आता हे थंडगार सरबत आपण एका ग्लासमध्ये सर्व करूया. तर या पद्धतीने तुम्ही देखील असं सरबत नक्की करून पहा. बनवायला अगदी सोपं आहे आणि थोडंसं वेगळ्या पद्धतीने बनवले, त्यामुळे चवीला अप्रतिम लागतं. तर आजचा माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी लंबोदर किचनला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.